लोणार सरोवरापासून काही अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात अभ्यासकांना रांजण खळगे आढळून आले आहेत। लोणारपासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे रांजण खळगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातील या रांजण खळग्यांची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आहे। एक खडकपूर्णा नदीच्या तीरावरती एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला आपल्याला मिळत आहे व त्याला म्हणतात रांजण खळगे, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॉट होल्स। हा एक खूपच महत्त्वाचा प्रकार आपल्याला इथे दिसलेला आहे। रांजण खळगे हे नदीच्या प्रवाहामध्ये, नदीचं पाणी जेव्हा जोरात वाहते तेव्हा त्याच्यासोबत काही दगड मिक्स होऊन येतात व ते एखाद्या ठिकाणी ताडले जातात, रोखले जातात व त्यामध्ये पाण्याचा फ्लो वाहत राहतो व जास्त जोरात पाणी आल्यामुळे ते दगड घर्षण करतात व खालील जो दगड आहे बेसॉल्टिक रॉक किंवा लाईमस्टोन हे मोठे मोठे खडकात तो असा गुरफटला जातो व त्याचं घर्षण होऊन हे रांजण खळगे तयार होतात। तर लोणार पासून हे अत्यंत महत्त्वाचं एक पर्यटन स्थळ आपल्याला आज दिसलेलं आहे। आम्ही लोणारकर टीमच्या सर्व सदस्यांनी या स्थळावर जाऊन पाहणी केली व जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनाही कळवण्यात आलेलं आहे की हा एक पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात इथे विकसित होऊ शकते। मी सचिन कापुरे, धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार असून तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे ते पडत नसल्यामुळे देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय। ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे। शरद पवार हे नांदेड दौऱ्यावरती येणार होते पण त्यांची तब्येत
तब्येत बिघडल्यानं त्यांचा दौरा रद्द झाला. तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याबद्दल सरकारची भूमिका ही महत्त्वाची असल्याचं यावेळी जयंत पाटील म्हणालेत. ते येणारच होते, परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो. थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ती आज येऊ शकले नाही. देशमुख कुटुंबीय आहे, आजपासून अन्नत्याग आंदोलन करतो. ठीक आहे, आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांची अपेक्षा आहेत पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही, त्यामुळं अन्नत्यागाच्यापर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं. कुठेतरी धनंजय मुंडे असतील, पाटील असतील यांचा राजीनामा घेतला जात नाही माहीत नाही, तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पाहिजेत, कोणत्या प्रकारचे नको आहेत. तपास यंत्रणेमध्ये बंदी कायम असल्यामुळे तपास यंत्रणा दबाव हे तपास यंत्रणा चौकशी करेल, पूर्ण करेल लवकर. तर का विलंब लागतो हेच कळत नाही. त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे. कितीतरी वेळ लागतो. साहेब, नीलम गोरे कार्यक्रमामध्ये नीलम गोरे म्हणले होते की 2 मर्सिडीज द्याव्या लागत आहेत मातोश्रीवरती, काय त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. स्थानिक पोलीस स्टेशननं CIDकडे काय तपास दिला तो योग्य आहे का असा सवाल यावेळी धनंजय देशमुख यांनी विचारलाय. CID चांगल्या दिशेनं तपास करत आहेत, परंतु बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक नसल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली असून धक्कादायक माहिती समोर आल्याचं ते म्हटलेत. आज असा जो ग्रामस्थ तसे देशमुख कुटुंबानं ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या प्रशासनाकडे, त्या मान्य न झाल्यामुळं अन्नत्याग आंदोलन केलं जाते. नाही, मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे CIDकडं, हा योग्य आहे का? CID ऑफिस, SIT सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत, चांगला करत आहेत. SP साहेबांचं काम मागच्या 3 दिवसापासून 2.5 महिन्यापासून बघतोय आपण, एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे. परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही, एकदम चुकीच्या पद्धतीने झाला आहे, त्यावर सुद्धा आम्ही SP साहेब आम्ही काल चर्चा केली. एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की SP साहेबांना याच्यात कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाही आहे की नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली. 6 तारखेला ॲट्रॉसिटी का नाही घेतली, ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती. ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर, खून झाल्यावर घेतल्या. अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंधळे हा फरार आरोपी आहे. तो मागील 2 वर्षापासून फरार आहे, आत्ता देखील फरार आहे. पोलिसांनी त्याला का आश्रय दिला, त्याला का मित्र बनवून घेतलं? लोकांचे खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आज 10 वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत. प्रशासनाकडून काही संपर्क करण्यात आलाय का? कोणी आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने भेटण्याला येण्याची शक्यता आहे का? नाही, काहीच माहीत नाही. त्याची माहिती देखील आम्ही कुठून घेतली नाही. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत. म्हणून आम्हाला जे काही पुढं होणार आहे ते आत्ता काहीच आम्हाला कोणाला माहीत नाही. जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत, त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत. कसं स्वरूप असणार आहे? किती दिवस साधारण हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला? 1-2 दिवस अन्नत्याग आंदोलन आहे. त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही, कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत, असं कालच गावकऱ्यांच्या वतीने रात्री सांगण्यात आलेलं आहे. साधारण किती लोक आज अन्नत्याग आंदोलनाला बसणार? इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक जेवढे बसतील तेवढे लोक इथं आजपासून आंदोलन सुरू करतील. आपण पाहिलं तर ज्यावेळेस आंदोलन केलं जातं, काहीतरी वेगळं ऍक्टिव्हिटी केली जाते तेव्हा कारवाई केली जाते. यापूर्वीच्या आंदोलनाचा अनुभव तुम्हाला आला? नाही, आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की ज्यावेळेस माणूस चिडतो, ज्यावेळेस माणूस त्रास करून घेतो स्वतःला, किंवा मी एक चांगल्या शब्दात सांगेल, कुठल्याही माणसानं रोज एक चूक केली तरी चालते, पण एक चूक परत जो माणूस करतो त्याच्याविषयी खूप चीड तयार होते. त्याच पद्धतीने केज पोलीस स्टेशननी जे काही तपास केलेला आहे
त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती वर SP साहेबांना कळवलेली नाही, किंवा जी कळवली ती चुकीची कळवली. काल सिद्ध झालंय. काल आम्ही ज्या काही संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले, हँड फ्री कॉल करून आम्ही त्यांना सांगितलं की विचारा आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही विचारणा केलेली आहे का ह्यांनी. तर तसं समोर आलं की आम्हाला कुठंही विश्वासात त्यांनी घेतलं नाही. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात आणि न्यायासाठी हे करतोय आपण. दुसरा आपल्या ह्याच्यामुळे कुठलाच हेतू नाही. न्याय मिळणे हा आपला सगळ्यात मोठा हेतू आहे. त्याच्या बाजूला आपण इकडं तिकडं अजिबात जाणार नाहीत आणि न्यायासाठी काही जरी करावं लागलं तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीय हे तयार आहे. आपण जर बघितलं तर म्हणजे एकंदरीत असं दिसतंय का की जे प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन आणि CID आणि SIT याच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. CID SIT खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही दिलं गेलेलं आहे मटेरियल त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे. परंतु बेसिकली आणि जे काही पार्श्वभूमी आहे सगळी त्यावर सुद्धा म्हणजे सगळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं अपेक्षित आहे. ती तशी झालेली नाही आहे. म्हणून त्यांचं काय माहीत नाही आपल्याला कम्युनिकेशन कसं आहे किंवा ते किती एकमेकांना सोबत घेऊन काम करतात पोलीस स्टेशन आणि ह्या 2 समित्या. परंतु त्यांचं काम चालू आहे. SP साहेब त्यांचं काम करतायत. जो हा घात झाला, ज्या चुकामुळे झाला ते देखील आपण समोर आणणं आपलं म्हणजे आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक करत आहोत. गुजरातमधून कापड घेऊन येणाऱ्या चालत्या ट्रकला छत्रपती संभाजीनगर जवळ आग लागली आहे. धुळे सोलापूर हायवे फतियाबाद गावाजवळ गुजरातहून कापड घेऊन आलेल्या 14 टायर ट्रकनं अचानक धावत्या स्थितीमध्येच पेट घेतला व ट्रक या घटनेत संपूर्णपणे जळून खाक झालाय. सुदैवानं ड्रायव्हर किन्नर गाडीमधून उड्या मारून बचावलेत. घरगुती वीज ग्राहक PM सूर्यघर या योजनेसाठी 8 तासांचा नियम लागू नाही. जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. घरगुती सोलधारक यात प्रभावी होणार नाही. या उलट काही उद्योग आमच्याकडे अतिरिक्त वीज तयार होणार आहे जर ते वापरण्यात असतील तर, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत. पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत. त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत. त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत ते बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं. हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली. त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. व्यावसायिकांना माडी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे स्थानिक ग्रामस्थांनी. कसं त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. मात्र मला त्या संदर्भात असून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन. बघा त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं त्या सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? ज्या पद्धतीनं आपण पाहिलं नागपूर पासून समृद्धी सुरू झाला होता, आता शक्तीपीठचे पैसे जे MSRDC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे. आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलंय कोणाचा विरोध पत्करून करणार नाही. सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत. सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत. उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते. हे दोघं सोबत येतील अशी चर्चा करण्यात. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन.
विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. जसं 50% त्याचे दोषी ते आहेत तसे 50% तुम्ही पण दोषी आहात. शिवसेनेच्या जोरावरती पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार विधान परिषदेचा सदस्यपद, उपसभापद शिवसेना या 4 अक्षरांमुळे मिळाली. साहित्य संमेलनात केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात निषेध व्यक्त होतोय. पहिलं गोष्ट म्हणजे नीलम गोरे यांचं गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये काय योगदान आहे आणि आज शिवसेनेच्या जीवावरती माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी त्यांना जे काही विधान परिषदेचं सदस्यपद दिलं होतं, त्याचबरोबर उपसभापती आणि विविध पदं त्यांना मिळाली होती. हे फक्त शिवसेने आणि शिवसेनेच्या 4 अक्षरामुळे त्यांना मिळाली होती आणि आज त्यांनी त्याचे ऋण फेडलेले आहेत की कशा पद्धतीने वक्तव्य करून आणि स्वतःची त्यांनी म्हणजे आज दिल्लीसारख्या साहित्य हे होतं, अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने जाणून बुजून दिल्ली येथे ते या एका ह्याच्या मंचकावरती साहित्य परिषदेच्या इथे त्या ठिकाणी जे काय वक्तव्य केलं, मला वाटतं त्याचा निषेध संपूर्ण देशात होतोय. साहित्यिक मंडळीसुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती संतापलेले आहेत आणि मला वाटतं शिवसैनिकसुद्धा, कारण ह्या एका बाईला ज्या पद्धतीने एवढं मोठं पद दिलेलं असताना सुद्धा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या अशा या नीलम ताईंना मला वाटतं आमच्या महिला आघाडीने सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये काय काय कारनामे केलेले आहेत हे संबंध उघड्या महाराष्ट्राने आज गेल्या 2 दिवसामध्ये त्यांचीच लायकी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये त्या पदाचा उपभोग घेऊन कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे हे मला वाटतं जनतेनेच उघड केलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या पीएने त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झालेला आहे की त्या पीएने मला वाटतं पैशाची मागणी करून पैसे घेतले आणि नोकरीला लावतो म्हणून सांगितलं आणि काम केलं नाही. असे कित्येक उदाहरणं आहेत. मला वाटतं काल राऊत साहेबांनी सांगितलं, नाशिकमधल्या लोकांनी सांगितलं आहे, पुण्यामधल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि आता एक एक प्रकरणं आता बाहेर येतील, त्यांना फिरणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माफी मागितली पाहिजे. संजय राऊतांनी अरे कोण नरेश मस्के? नरेश मस्के तुम्हाला माहिती आहे त्याला भुंकण्यासाठी तिथे ठेवलेला आहे आणि तो मी मागेच सांगितलं होतं या उंदराला ज्या वेळेला कधी काय उलटं सुलटं झालं तर हा पहिला पळणारा उंदीर असेल. त्यामुळे त्याला त्याची ड्युटी बजवायला पाहिजे आणि तो त्याची इमानदारीने ड्युटी त्या ठिकाणी तो बजावतोय भुकून. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या ठिकाणी त्याच नरेश मस्केला त्या काँग्रेसमध्ये जाण्यापासून मीच रोखलं होतं. काँग्रेसमध्ये त्याचा प्रवेश होता या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणि त्याच्या उद्धव साहेबांच्या मुळेच मी त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला विनंती केली की अरे बाबा तुला कोण नंतर विचारणार नाही, परंतु आज त्यांनी तुम्ही बघितलं असेल कुठलाही शिवसेनेचा विषय आला की याला भुकण्यासाठी मग ते पवार साहेबांच्या बद्दल बोलतो, एवढा तो मोठा झालाय, तो राहुल गांधींच्या बद्दल बोलतो, सोनिया गांधींच्या बद्दल बोलतो, उद्धव साहेबांच्या बद्दल बोलतो, एवढा मोठा महान नेता त्या ठिकाणी तो झालेला आहे. त्यामुळे त्याची अवकात सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. मला वाटतं आता प्रत्येकाला आलेला अनुभव प्रत्येकाने या ठिकाणी सांगितलं आहे की त्या 8 दिवसामध्ये सर्व प्रकरणं बाहेर येतील. आज जोडे मारले तुझ्या कशा प्रकारे? मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण कालपासून ते आज संपूर्ण दिवसभर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा निषेध केला जातोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही सर्व पदं उपभोगून झाल्यानंतर फक्त ह्या पडत्या काळामध्ये तुम्ही इकडून तिकडून उड्या मारणारे असे आहात हे सिद्ध झालेलं आहे.
रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या 3 ठिकाणच्या डान्स बारवर कारवाई करण्यात आली आहे। या बारबाला तसेच काही ग्राहक आणि बारमधील कामगार यांना ताब्यात घेण्यात आलं असून ही सदरची कारवाई पोलीस रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेले आहेत। त्यामध्ये समुद्र बार, स्वागत बार आणि पूनम बार या 3 ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते। तर यामध्ये 3 बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण 78 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खालापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिलाय। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळण्यात आला, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी दिली आहे। याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात। तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे। बरोबर, जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील जर स्टे मिळाला तर, आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे। आणि आता जे सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्यापुरतंच आहे ते। म्हणजे उद्या परत सुनावणी होणार, उद्या पुन्हा सुनावणी होईल। स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे। उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेते। म्हणजे अपिलावरची कारवाई सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती म्हणता येईल। बरोबर सर, याच्यामध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई आशुतोष राठोड यांनी देखील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, कोर्टाने त्यांना थांबवलं, नेमकं काय कारण होतं त्याचं? जे अपील दाखल केलेलं होतं ना, अपीलामध्ये जे आम्ही 2 प्रेयर्स केलेले होते, एक सस्पेन्शनचा आणि स्टेचा, ते या दोन्ही प्रेयर्सना, दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिघोळे यांच्या कन्या स्वतः ॲप्लिकंट हजर झाल्या होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये। परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आत्ता ह्या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे। संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला आणि अस्सल मालवणी भाषेच्या लहेजानं सजलेला आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कार प्राप्त ठरलेला भेरा हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय। येत्या 28 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे। सध्या हा सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये चित्रपट रिलीज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात 21 मार्च 2025 पासून चित्रपट पाहता येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी दिली आहे। नमस्कार, मी दीपक जोईल। भेरा या चित्रपटात एक पात्र केलंय विष्णू नावाचं, आणि हे पात्र मला इतकं, मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच मला इतकं आवडलं होतं की म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे, इतर पात्रांपेक्षा हे काहीतरी वेगळं पात्र आहे। आणि या पात्रामागे सिलेक्शन होण्यामागे एक मस्त गोष्ट आहे की याचं ऑडिशन बऱ्याच 2 महिने, साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी झालं होतं आणि ते मला नाही देता आलं होतं, पण योगायोगानं ते पुन्हा माझ्याकडे ते ऑडिशन फिरून आलं। काही माहीत नाही, नशीब असावं लागतं असं म्हणतात की ते कॅरेक्टर मिळण्यामागे ते माझं चांगलं होतं असं मी म्हणेन। आणि ते ऑडिशन पुन्हा माझ्याकडे आलं, साधारण त्या ऑडिशनच्या नंतर 2 महिन्यांनी ते माझ्याकडे आलं आणि मी त्यात सिलेक्ट झालो आणि ते मला पात्र मिळालं। आणि हे पात्र करताना म्हणजे मदत अशी झाली की मी लहानपणापासून मी 2 माणसं अशी बघितली आहेत माझ्या गावामध्ये, बघितली आहेत जी मुकी आहेत, बहिरी आहेत आणि त्यांना बोलता येत नाहीत, तर ते कसे रिॲक्ट करतात, कसे बोलतात इतरांशी,
त्यांचे एक्सप्रेशन काय असतात हे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. त्यांच्याशी मी बोललो पण होतो, बऱ्याचदा बोलायचो पण गावी गेल्यावर. तर मी प्रयत्न केला की त्यांच्याकडून जे काही ऐकलंय बघितलंय ते कसे रिॲक्ट करतात हे या पात्रात उतरवण्याचा थोडाफार प्रयत्न केलाय. आणि येत्या 28 फेब्रुवारी पासून आमची भेरा ही फिल्म सिंधुदुर्गामध्ये रिलीज होते. आणि असे पुढे बरेच अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुढे मिळतीलच सोशल मीडियावरती. आणि त्याच्यानंतर 21 मार्च पासून आपण महाराष्ट्रभरामध्ये याच रिलीज करणार आहोत फिल्म. थँक्यू सो मच. हे किती अवघड होतं करणं, म्हणजे तुमच्या डिरेक्टरने तुमच्याकडून कसं काम करून घेतलं काय सांगाल? हे पात्र अवघड होतंच आणि मला मुळात मदत झाली की त्याच मी जे ऑब्झर्व केलं होतं त्या पात्रांना जे माझ्या गावामध्ये मला त्यांची खूप मदत झाली. आणि त्यानंतर बरेच प्रश्न यायचे की हे असं का असू शकतं, याला ऐकू येतंय का नाही, या पॉइंटला ऐकू येतंय, काय कळतंय का नाही. तर बऱ्याचदा दादासोबत बोलणं व्हायचं, डिरेक्टर सरांसोबत दादासोबत बोलणं व्हायचं की हे काय नक्की, इथे तुझे थॉट्स काय आहेत. तर मग तो ज्या प्रकारे समजावून सांगायचा, मग त्यामध्ये काहीतरी इम्प्रोव्हाइज करून काही करता येतंय का, त्याच्याशी बोलून अजून काही वेगळं करता येतंय का, असं बरंच बोलणं व्हायचं. आणि त्यामुळे ते खूप सोपं झालं करायला. नमस्कार, मी श्रीकांत प्रभाकर, मालवणी चित्रपट भेराचा दिग्दर्शक. माझी पहिलीच फिल्म आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो की भेरा हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये त्याला एवढं रेकग्निशन मिळालं. म्हणजे पहिली मालवणी फिल्म आहे अशी जी चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली, ज्याचा प्रीमियर तिथे झाला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या जवळजवळ 50 मराठी फिल्म्समधनं 7च मराठी फिल्म्स कॉम्पिटिशनला म्हणून सिलेक्ट होतात, त्याच्यात भेरा सिलेक्ट झाली. आणि बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर असे 2 अवॉर्ड्स तिला मिळाले. त्याच्यानंतर सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी 3 फिल्म पाठवतं मराठी, त्याच्यात एक फिल्म होती भेरा. आणि या लेवलला जाणारी ही पहिली मालवणी फिल्म ठरली. परत एकदा जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुटगार्ट एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये ही फिल्म दाखवली गेली. आणि रिसेंटली एशियन फिल्म फेस्टिवल जो झाला त्याच्यात 21st थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल, त्याच्यात या फिल्म मधल्या लीड ऍक्ट्रेस श्रद्धा खानोलकर यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. तर असा हा फेस्टिवलचा जवळजवळ 1.5 वर्षाचा प्रवास करून आता भेरा तर असा हा सगळा 1.5 वर्षाचा फेस्टिवलचा प्रवास करून अनेक लोकांच्या पसंतीस उतरून, म्हणजे अगदी चेन्नई असेल, पुणे असेल, ते इंटरनॅशनल लेवलला कान्स मधला ऑडियन्स असेल, जर्मनी मधला ऑडियन्स असेल, या सगळ्यांना आवडलेली ही फिल्म आता फायनली आम्ही रिलीज करतोय. रिलीजची तारीख आमची 28 फेब्रुवारी आहे, पण त्याच्यात एक छोटासा बदल असा आहे की 28 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये ही फिल्म आम्ही आधी दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर साधारण 3 आठवड्यांनी 21 मार्च पासून उर्वरित महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहांमध्ये ही फिल्म रिलीज होईल. आता याचं कारण असं आहे की हार्डकोर मालवणी फिल्म आहे, स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली आहे, सिंधुदुर्गात पूर्णपणे शूट झालेली आहे आणि सिंधुदुर्गात नाट्यगृहांचा पर्याय जास्त उपलब्ध आहे. आणि म्हणून युथ जो वर्ग आहे, जो युजली मल्टिप्लेक्सला रेग्युलर जातो, ते तर 21 मार्च पासून ही फिल्म बघतीलच, पण इतकी गावाकडे तयार झालेली रिजनल फिल्म, मालवणी फिल्म, हार्डकोर मालवणी फिल्म, तीही एवढी अवॉर्ड विनिंग, ती प्रत्येकाला बघता यावी म्हणून आम्हाला प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या प्लेसमध्ये एक पर्याय उपलब्ध करून द्यायचा होता. आणि म्हणून नाट्यगृहांचा पर्याय निवडण्यात आला. आणि 28 फेब्रुवारी पासून पुढे 3 आठवडे इच वीकेंड, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, कणकवली, देवगड या फिल्मचे शोज करणार आहोत नाट्यगृहांमध्ये. आणि त्याचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला सोशल मीडियावर मिळतच राहतील. आणि मला खूप छान वाटतं की आमचा हा प्रवास, आमचे कष्ट, माझी पूर्ण टीमची पहिली फिल्म आहे. यातल्या प्रत्येक ऍक्टरची, प्रत्येक टेक्निशियनची ही पहिली फिल्म आहे. आणि आम्ही घेतलेल्या कष्टाला खूप छान प्रतिसाद मिळतोय. खूप मान्यवरांनी याच्या आधी स्पेशल स्क्रीनिंगला ही फिल्म बघितली आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट पण केली. आणि आता 28 फेब्रुवारीला जा प्रीमियर होणार आहे वेंगुर्ल्याला,
तर तुम्ही प्रीमियरला नक्की या. प्रीमियरला इन्व्हायटीज पण असणार आहेत आणि तिकीटेड शोज पण असणार आहेत. पण तुम्ही प्रीमियरला जर आला तर तुम्हाला अनेक मान्यवरांबरोबर ही फिल्म बघायचा चान्स मिळेल, संधी मिळेल. थँक्यू सो मच. मसाजोगमध्ये गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या अन्नत्याग आंदोलनात आमचं पूर्ण गाव सहभागी आहे. माझ्या वडिलांना न्याय द्या. बऱ्याच मागण्या आहेत. सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलांची मागणी आहे, अशी माहिती मयत सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिनं दिली आहे.